2016 मध्ये कॉर्नर मॅग्रिगन जेव्हा फुटबॉल किंग रोनाल्डोला भेटला होता त्यावेळेस त्याने रोनाल्डोला एक प्रश्न विचारला होता, तुझ्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे? तर रोनाल्डो बोलला होता, हो माझ्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. काही दिवसांनी माझ्याकडे पण असेल असं कॉर्नर बोलला होता. पण रोनाल्डो तेव्हा हसला जेव्हा कॉर्नरने फर्ब्स द मोस्ट हायेस्ट पेड ॲथलीटचा विषय काढला आणि म्हणाला, तू त्यामध्ये नंबर 1 आहेस आणि मी नंबर 35. आणि एक भविष्यवाणी पण केली, काही वर्षानंतर मी नंबर 1 असेल. त्यावेळेस रोनाल्डोची कमाई होती $88 मिलियन आणि कॉर्नरची होती $22 मिलियन. पण जेव्हा पुढच्या वर्षी फर्ब्सची लिस्ट जाहीर झाली तेव्हा कॉर्नर रोनाल्डोच्या आसपासही नव्हता. त्याच्या पुढच्या वर्षी पण तेच झाले. पण 5 वर्षानंतर 2021 मध्ये 3 नंबरला होता रोनाल्डो, 2 नंबरला होता मेसी आणि 1 नंबरला होता कॉर्नर मॅग्रेगन. कॉर्नर हे फक्त बोलला नव्हता, तर हे स्वप्न तो जगत होता आणि पूर्ण विश्वास आणि मेहनत घेत होता. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.